आमचा जबाबदार माणूस गेला, आमचं अस्तित्व संपलं, अशा भावना इथे उपस्थित असलेल्या प्रत्येकानं व्यक्त केल्यात। राज ठाकरे यांनी अजित पवारांना श्रद्धांजली अर्पित केली आहे। माझे मित्र आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांचं निधन झालं। महाराष्ट्राच्या राजकारणानं एक उमदा नेता गमावला। अजित पवार यांचा आणि माझा राजकारणातला प्रवेश हा काहीसा एकाच काळातला, अर्थात आमचा परिचय हा बराच नंतरचा। राजकारणावर कमालीचं प्रेम या एका गुणावर अजित पवारांनी महाराष्ट्राच्या राजकारणात खूप मोठी झेप घेतली। पवार साहेबांच्या मुशीत जरी तयार झालेले नेते असले तरी त्यांनी नंतर स्वतःची स्वतंत्र ओळख निर्माण केली। पिंपरी चिंचवड असेल की बारामती, दादांनी या भागांचा कायापालट केला हे त्यांचे विरोधकही मान्य करतील। एखाद्या फाईलचा गुंता सोडवताना त्याची गाठ नक्की कुठून सोडवायची याचं अचूक ज्ञान असलेला हा नेता होता। प्रशासन हे सत्ताधाऱ्यांपेक्षा वरचढ होण्याच्या काळात असा नेता महाराष्ट्रानं गमावणं हे अतिशय दुर्दैवी आहे। अजित पवार हे कमालीचे स्पष्ट वक्ते होते। काम होणार नसेल तर ते तोंडावर सांगायचे आणि होणार असेल तर त्यासाठी ते सगळी शक्ती लावायचे। आश्वासन देऊन स्वतःभोवती माणसांचा पिंगा घालायचा हा त्यांचा स्वभाव नव्हता। राजकारणात सडेतोडपणाची आणि स्पष्ट वक्तेपणाची किंमत अजित पवारांनी कितीदा तरी मोजली। अजित पवारांचं मला एक आवडणारं अजून एक वैशिष्ट्य म्हणजे ते अजिबात जातीय नव्हते। राजकारणातला विरोध हा राजकीय असतो, तो व्यक्तिगत नसतो। एकमेकांवरची जहरी टीका ही व्यक्तिगत घ्यायची नसते हे भान असलेले नेते महाराष्ट्रात कमी होत चाललेत। राजकारणातले दिलदार विरोधक एकामागोमाग जाणं हे अत्यंत वेदनादायी आहे, असं राज ठाकरे यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलेलं आहे। आणि रुग्णालयाबाहेरची ही दृश्य सध्या आपण पाहतोय। कार्यकर्त्यांची प्रचंड गर्दी झालेली आहे, प्रत्येकाला अश्रू अनावर झालेत। आपल्या घरातलं कोणीतरी गेल्याची भावना प्रत्येकानं व्यक्त केलेली आहे। एक रुग्णवाहिका इथे आली आहे आणि त्याभोवती सध्या कार्यकर्त्यांचा, बारामतीकरांचा प्रचंड गराडा आपल्याला पाहायला मिळतोय। आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचीही प्रतिक्रिया आली आहे। I do not know what is the fate of the opposition political parties, but he was very much with the ruling party. But before few days ago, I came to know that from social network that somebody from other party, they gave a statement that Ajit Pawar is willing to leave the BJP. And now what happened today, I need proper investigation under the supervision of Supreme Court. Only we have the trust on Supreme Court, no other agency. तर ममता बॅनर्जींची ही प्रतिक्रिया होती आणि सध्या आपण पाहतोय एक रुग्णवाहिका रुग्णालयाच्या परिसरात पोहोचलेली आहे।